या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर विमानतळाचा मुद्दा पुढे आला. मी आता थोडी माहिती दिली. आपण आता एक करतो की एक DPDC मध्ये एक वेगळं हेड विमानतळ आणि रेल्वे स्टेशनसाठी तयार करावं म्हणून आम्ही उद्या आता मुख्यमंत्र्यांना सूचना करतोय, म्हणजे मागणी करतोय, सूचना नाही मागणी करतोय त्यांच्याकडं की त्याच्यामध्ये जे काही आपल्या लेवलला जी कामं असतील, दुरुस्त्या, मेंटेनन्स किंवा काही नवीन गोष्टी बसवायच्या असतील, एक 10-15 कोटीला सगळीकडे जिथं जिथं एअरपोर्ट आहे त्या सगळ्या DPDCना हे हेड करावं अशी आम्ही एक मागणी उद्या मुख्यमंत्र्यांकडे करतोय. त्याच्यातनं मग रेल्वे स्टेशन पण धरलंय आपण, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या पण दुरुस्त्या काही, आता आपल्या इथं रेल्वे स्टेशनचं गेटचा प्रॉब्लेम आहे, तिथं ट्रॅफिक कंजेशन होतं ते असं, एक 15 कोटी रुपये एक वेगळे हेड करून त्या शासनानं दरवर्षी द्यावे. आता आपलं विमानतळ आहे तिथं लागणार, आता रस्ता करतोय आपण, त्याला हे असेल किंवा त्याचे टार्मॅक आहे त्यांचं जे काय म्हणतो आपलं लँडिंग स्ट्रीप जे धावपट्टी जे ती नीट करणं असं. आता म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम जे बारामतीत नव्हतं म्हणतात, समजा याच्यातनं ती आणून आपल्याला बसवता आलं तर ते होईल. त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल असं एक एक करत आपल्या परीनं पण आपण आपलं एअरपोर्ट स्वयंपूर्ण आणि सुरक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.